तर हा मी घातलेला आहे छबरी शर्ट, गोव्याचा छबरी शर्ट. आणि छकुली न एक मस्त हॉटेल कुठंतरी नुस्तेकर ना, आम्ही नुस्तेकर. सगळ्याची ठिकाणाची नावं आधीच सांगायची असतात का? सॉरी, छकुलीने एक ठिकाण बघितलंय. छकुलीने एक ठिकाण बघितलंय, मला काय माहित नाही ते ठिकाण कुठे आहे काय आहे. तर तिकडं आम्ही चाललोय आता गिळायला. ती म्हणली की मला तिथं जाऊन काहीतरी मस्त खायचंय, तू पण तिथं डाळ भात खा. तर आता आम्ही निघतोय. सो लेट्स गो. ठिकाणाचं नाव जागा काही मला माहित नाही, ड्रायव्हर सारखा माझं मी बसणार आहे आणि निघणार आहे. सो भेटूया आता रस्त्यात आणि त्या ठिकाणी. तर कसा वाटतोय तुम्हाला सांगा मला. मग गोव्याचा छपरी लुक, दिल बंजारा, ये मास, हाडा मासाचा बनलेला माणूस. चल लेट्स गो. सो आता तयारी झालेली आहे आमच्या निघायची. सुंदरीला कोल्ड स्टार्टवर आधी टाकतो आणि मग निघूया. कसं आहे, छकुला नुसतं नाचत असते आमचं. इथं पण एक रेस्टॉरंट आहे बाहेर आहे, हे सुंदरीबाई. सो आम्ही फायनली पोचलो आहे. आम्ही नुस्तेकर मध्ये टेबो मारायला. तर असं आहे काहीतरी ठिकाण, थोडा समुद्र आहे पूर्ण आणि आपण इथं टेबो मारायचं आहे. तर ही स्पेशल थाळी खाणार होते, काय प्रॉन्स थाळी ना. फायनली आलंय जे मला पाहिजे होतं. भात, वरण, सोलकढी, काय म्हणतात त्याला, सलाड, जलेबी, भाजी, दही, लोणचं आणि एक चपाती. मला माहीत आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये असं म्हणत असाल की बाबा हे तर कुठं पण मिळालं असतं, हे कुठं पण मिळालं असतं, पण ह्याच्यासोबत हे फक्त इथंच मिळणार. त्यामुळे मी इथं खायला आलो. कळलं का? आता खाऊया. एक नंबर जेवण आहे. एवढ्या रील फेमस आहे तिथल्या, एवढं प्रचंड. व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगेल की कुठं आलो आहे. बाई ती सोलकडे आहे ना, सोलकडे एक नंबर बाई. खतम एक नंबर. कसं आहे बा? एक नंबर होतं जेवण. चाटून पुसून खाल्लंय मी, एक नंबर. तुम्ही गोव्यात असाल, साऊथ गोव्यात असाल, पालोलीमध्ये असाल तर इथं या. आम्ही नुस्तेकर म्हणून आहे इथं फिश खूप नेक्स्ट लेवल मिळतात. फिशसाठी खूप व्हायरल आहे. मला फक्त हा व्ह्यू आवडलेला आमच्या दोघांना. छकुलीला इथंपासून खायचं होतं म्हणून आम्ही इथं आलेलो. तर खूप भारी एक्सपिरियन्स होता. रोड भारी आहे, पालोलीपासून खूप जवळ आहे. तर तुम्ही इथं नक्की या, जेवण ट्राय करा, फिशच ट्राय करा. बाप रे बाप. हॉटेलच्या साईडला बघा मासे
घातल्या तो वाळत आणि असं बंदरगाव सगळं कावळे भाई. बंदरगाव पण फुल इथले गावकरी इथं राहत आहेत बाहेर सुंदरी. आणि हे हॉटेल आहे असं आम्ही नुस्तेकर. तर तुम्ही आला तिकडं भाई गोव्यात तर इथं या आणि ट्राय करा भाई. खूप भारी जेवण आहे. लोकल फूड ट्राय करा. लोकल फूड आणि इथं भाई गोवन गाडी चालू असतात. बाप मॉल आहे. आता तुम्हाला जातानाचा हे बघा कुठल्या गल्ली बोलत आम्ही आलो ते दाखवतो जाताना. बाय बाय. मग आहे तर कशी वाटली तुम्हाला राईड हे सांगा आम्हाला. एकदम जवळ होतं पण आम्ही चुकून लेफ्ट मारला त्यामुळे लोय फिरून जायला लागलं. आम्ही व्हिडिओच्या नादात गेलो पुढं. होय पण आता येताना खूप भारी बनला व्हिडिओ बाई. कशी वाटली राईड कशी वाटली तुम्हाला सांगा. गोव्याचे रस्ते म्हणजे एक नंबर असतात. काम असतं मग होऊन जात. सो डायरेक्ट रूम पशी. प्लीज जेव्हा असं कुठं तरी फिरायला जाता तेव्हा असं कुठलं तरी परत हॉटेल बघा चांगलं छानपैकी हॉटेल बघणार तुम्ही. तिथं पंजाबीच खा हेच खा नेहमीच खा. पंजाबी फूड बाकीचं फूड तुम्हाला कुठेही भेटू शकतं. जेव्हा कुठं फिरायला जाता तेव्हा तिथल्या लोकल गोष्टी एक्सप्लोर करा. लोकल फूड एक्सप्लोर करा. गल्ली बोळांमधनं फिरा. तेव्हा कुठं तर तुम्ही तिथं एक्सप्लोर केलं. एक्सप्लोर असं वाटेल. हा तेव्हा तुम्ही कुठेतरी असं बाहेर जाऊन काहीतरी करून आलाय असं वाटेल. शेवटी कळलं. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. व्हिडिओ कसा वाटला इथं तुम्ही जाणार आहे का नाही कमेंटमध्ये सांगा भाई. घरात आले की जो एसी आहे ना भाई ते सगळ्या गोष्टी एका साईडला आणि घरामध्ये आलं ना तर भाई एसी लावलं ना असलं भारी वाटतं ना मजाच येऊन जाती ना. सो हा व्लॉग इथपर्यंतच. हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. कसं वाटलं तुम्हाला सांगा मला कमेंट करून. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत. काळजी घ्या. बाय. पावसाचं तर वातावरण झालंय बरं का. तर व्हिडिओ चालू करायचा विषय हा होता की आम्ही आता मी एडिट करत होतो आणि एडिटमध्ये तो फॉरेनचा काका दिसलेला आजोबा. तर त्यांनी आमची गाडी बघितली. आमचा फोटो पण काढला त्याने आणि तो असं बोलत होता की त्याची फेवरेट गाडी होती ती रॉयल एनफील्ड 350. तर तो बोलला की रॉयल एनफील्ड. अरे बापरे काय रिॲक्शन भलतंच रिॲक्शन देत होतं. हो भारी गाडी आहे असेल तसं बोलला. मला तर काय कळालं नाही. आणखी त्यांनी सांगितलं नंतर मी म्हणलं पुढे गेले की म्हणलं काय रे का बोलत होतं. मग ते म्हणलं नाही भारी रॉयल एनफील्डचा फॅन आहे तो 350 असं तसं. म्हणलं व्हेरी गुड. नाही म्हणजे मी नंतर म्हणलं की भाई चांगलं आहे. परत त्यामुळेच तो जाताना पण म्हणजे दोघं पण आम्ही सोबत जेवायलाच निघलो. तो बी जेवायलाच चाललेला आम्ही बी जेवायलाच चाललेलो. मग वापस आलो तेव्हा त्याला जाताना बाय केलं नाही. तो म्हणला की काळजी घ्या असं तसं टेक केअर भाई. पण हाय बाई क्रेज तरी हाय बाई. क्रेज तरी असतं गाडीचं हे सांगायचं होतं. एवढंच होतं. बाय.